नमस्कार, मी डॉक्टर शिल्पा पोळ, तुमची DSP. एटर्निटी द जर्नी विदिन आई या आपल्या यूट्यूब सिरीजचा हा पुढचा भाग. मानवी मनाचे अंतरंग या आपल्या भावनांच्या सिरीजमध्ये आपली पुढची भावना आहे अपराधीपणा, म्हणजेच गिल्ट. ही थोडीशी कॉम्प्लिकेटेड भावना आहे. गिल्ट म्हणजे नक्की काय? अपराधीपणा आणि लाज वाटणं एकच आहे का? इंग्रजीमध्ये आपण ज्याला रिमोर्स म्हणतो, म्हणजेच पश्चाताप, त्याचा ह्याच्याशी नक्की काय संबंध आहे? या सगळ्याचे आपण फोड करून जाणून घेऊया की अपराधीपणा नक्की कसा टॅकल करायचा. होतं काय की आजकालच्या बोली भाषेमध्ये आपण मराठी, हिंदी, इंग्रजी शब्द एकमेकांच्या जागी वापरतो आणि त्याच्यामुळे जी ओरिजिनल कन्सेप्ट आहे ती समजायला नक्कीच गोंधळ उडू शकतो. गिल्ट म्हणजे अपराधीपणा, शेम म्हणजे लाज वाटणं आणि रिमोर्स म्हणजे पश्चाताप. या तीनही भावना एकमेकांशी संलग्न आहेत, पण त्या एकच आहेत का? तर नाही. गिल्ट म्हणजे अपराधीपणा आपल्या कृतीशी निगडीत आहे की माझ्या हातून काहीतरी चूक घडलं किंवा जे मी करायला नको होतं ते केलं किंवा जे मी नाही करायला पाहिजे ते मी केलं. हे आपल्या कृतीशी निगडीत असतं आणि त्याच्यामुळे जी भावना आपल्या मनात निर्माण होते, लाज वाटण्याची, जे शेम आपल्या मनात निर्माण होतं, ते आपल्या कॅरेक्टरशी निगडीत आहे. जे आपल्यातल्या कमतरतेला आपल्याला त्याची जाणीव करून देतं की माझ्यात आयदर काहीतरी कमी आहे, एखाद्या गोष्टीच्या मी लायकच नाही, पात्र नाही, किंवा मी सतत चुकीचीच गोष्ट करणार. हा एक पॅटर्न आता तयार झालेला आहे आणि त्यातनं होणाऱ्या गिल्टचाही पॅटर्न तयार झालेला आहे आणि त्यातनं लाज वाटत राहते की आपण बदलू शकत नाही. गिल्टचं काय होतं की ते आपल्या डायरेक्ट कृतीशी निगडीत असू शकतं की माझ्या हातनं काहीतरी चूक झालेली आहे किंवा मी एखादी गोष्ट केलेली नाही, परंतु काही अंशी ते गिल्ट इतरांकडनंही आपल्याला दिलं जातं, जे आपलं नसतंच. एका अर्थाने आम्ही त्याला म्हणतो बोरोड गिल्ट. जे आपलं नसतं पण इतर आपल्याविषयी काय विचार करतात, ते आपल्याला कसं बघतात, आपल्या कृतीला ते कसं जज करतात, त्याप्रमाणे ते ठरवतात की एखादी गोष्ट आपण बरोबर केलेली आहे का किंवा चूक केली आहे का. आणि ते आपल्या जवळचे लोक असतात, त्याच्यामुळे त्यांच्या जजमेंटचा आपल्यावर परिणाम होतो. आपण ते कुठेतरी मान्य करतो आणि ते गिल्ट आपलं नसून ते इतरांनी दिलेलं असू शकतं. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून जे आपल्याला वाटतं तो असतो रिमोर्स, म्हणजेच पश्चाताप. आपल्याला नक्की अपराधी का वाटतं हे आता आपण बघूयात. ऍक्च्युली होतं काय की आपली प्रत्येक कृती जेव्हा आपण चांगल्या आणि वाईटाच्या तराजूत तोलतो, तेव्हा आपण त्या कृतीलाही योग्य किंवा अयोग्य ठरवतो. आणि जर ती अयोग्य आहे असं आपल्याला वाटलं किंवा आपल्याला सांगितलं गेलं, तर त्याला आपण चूक समजतो आणि त्याच्यातनं निर्माण होतो आपल्या मनातला अपराधीपणा. आता हे निकष ठरवतं कोण चांगल्या वाईटाचे? तर ज्या समाजाचा आपण भाग आहोत, ते सोशल सर्कल आपलं, तो समाजाच्या सगळ्या मॉरल कोड्समुळे आपण एखादी गोष्ट जेव्हा करतो तेव्हा ती समाजाच्या चांगल्याच्या निकषात बसते का वाईटाच्या निकषात बसते, त्याप्रमाणे आपली कृती चांगली किंवा वाईट ठरवली जाते. की आज मी एक डॉक्टर आहे, तेव्हा डॉक्टर म्हणून मी काय केलं पाहिजे, हे कोणीतरी सामाजिक निकष ठरलेले आहेत की मी कसं वागलं पाहिजे, मी कशा प्रकारचे कपडे घातले पाहिजेत, मी कसं स्वतःला प्रेझेंट केलं पाहिजे, कुठले शब्द मी वापरले पाहिजेत, आपली बॉडी लँग्वेज काय पाहिजे, सर्वतोपरी. दुसरा सोर्स आहे ते म्हणजे आपण ज्या कुटुंबाचा भाग आहोत, त्या कुटुंबामध्ये पूर्वापार चालत आलेल्या चालीरीती असतील, काही बिलीफ सिस्टम असेल, जे काही खूप चांगले आहेत पण काही सेल्फ लिमिटिंग आहेत. त्या जर आपण सीमारेषा ओलांडल्या तर आपण तिथे देखील अपराधी फील करू शकतो. आयदर स्वतःचं स्वतः किंवा आपल्याला अपराधी फील करून दिलं जातं. आणि तिसरं जे आहे सोर्स, तो आहे आपलं सोशल सर्कल. आपल्या प्रत्येकाचं जे काही वैयक्तिक जीवन आहे, आपला मित्र परिवार आहे, ऑफिसमध्ये जात असाल तर ऑफिसची टीम आहे, बिझनेस असेल तर तुमची बिझनेसची टीम आहे, प्रोफेशनल टीम आहे. जे जे म्हणून आपण समाजाचे घटक म्हणून बघतो, त्याचे पण काही मॉरल कोड्स ठरलेले आहेत. आणि जेव्हा जेव्हा ते मॉरल कोड्स आपण तोडून काहीतरी वेगळं करतो, काहीतरी स्वतःचं करायला बघतो, प्रवाहाविरुद्ध जातो, तेव्हा तेव्हा आपल्याला आपल्या कृतीला त्या चांगल्या आणि वाईटाच्या निकषात तोललं जातं आणि त्यातनं निर्माण होतो अपराधीपणा. आता आपण काही अशी उदाहरणं बघूयात, काही सिनॅरिओज बघूयात जिथे आपण अपराधी फील करू शकतो. ते अगदी साध्या साध्या कृतीमध्ये देखील होऊ शकतं. जसं काही की तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीचा वाढदिवस विसरलात किंवा तुम्ही एखाद्या वादविवादामध्ये त्याच्याशी काहीतरी कटू बोललात आणि शब्दांचे बाण परत घेता येत नाहीत, त्यामुळे देखील तुम्हाला अपराधी वाटू शकतं. काही वेळेला अपराधीपणा हा तुमच्या चुकीमुळे नाही तर तुमच्या चांगुलपणामुळे तुम्हाला वाटू शकतो. ते प्रत्यक्षात तुमची चूक नसते, परंतु तुम्ही ते दुसऱ्याचं जे काही ओझं असतं ते स्वतःवर घेता आणि तुम्हालाच त्याच्याबद्दल सॉरी वाटत असतं.
फॉर एक्झाम्पल आता मी हे शूट करते आणि माझी असिस्टंट मला मदत करते आहे. ती खूप दुरून येते. याचं देखील मला लोड वाटू शकतं, की माझ्यामुळे तिला रोज उन्हात यायला त्रास होतो. अरे जाताना ती पावसात भिजली, तिला आज जाताना ट्रॅफिक लागलं. सो प्रत्यक्ष ह्याच्यात माझी काही चूक नाही, ह्याच्यात माझा काही सहभाग नाहीये, माझ्या कृतीचा सहभाग नाहीये. परंतु जर मी चांगली व्यक्ती असेल, तर मला त्याचं ओझं वाटून त्याच्याबद्दल अपराधी वाटू शकतं. माझा पार्टनर माझ्यासाठी काही काम करायला बाहेर गेलाय उन्हातान्हामध्ये आणि त्याचं ते काम झालं नाही, तर मला अपराधी वाटू शकतं, की अरे त्याला उगीचच फेरा पडला. किंवा देव न करो पण त्याचा काही छोटासा मिसहॅप झाला, ॲक्सिडेंट झाला, तर मला ते खूप गिल्ट येऊ शकतं, की माझ्यामुळे तो बाहेर गेलाय आणि त्याच्यात त्याला काही दुखापत झाली आहे आणि त्याचा त्याला त्रास झालेला आहे. अगदी एक्स्ट्रीम केस सांगायचे झाले तर आपल्या लव्हड वनसाठी पार्टनर असो, आई-वडील असोत, मुलगा असो, मुलगी असो, ते आजारी पडले तरी आपल्याला वाटतं, की अरे ह्याच्याऐवजी मी आजारी पडायला पाहिजे होतं. मी मात्र व्यवस्थित आहे. समोरच्याला काही करता येत नाहीये, खाता येत नाहीये, पिता येत नाही, नीट झोपता येत नाहीये. सो हे ॲक्चुअली आपल्या कृतीमुळे नाही तर आपण हे एका अर्थाने विकत घेतलेली दुखणी असतात. तसं विकत घेतलेला हा गिल्ट किंवा अपराधीपणा असतो, ज्याच्यात प्रत्यक्ष आपला काहीही सहभाग नसतो. तिसरा जो प्रकार आहे तो आहे, की आपण स्वतःचे काही मॉरल कोड्स जे असतात ते उल्लंघन करून त्याचं काहीतरी अशी कृती केली असते, की जिथे आपण स्वतःला माफ करू शकत नाही किंवा जिथे आपण आपल्या नजरेत गुन्हेगार बनतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही पेपरमध्ये कॉपी केली आहेत किंवा तुम्ही तुमच्या अगदी जवळच्या व्यक्तीशी काही कारणांसाठी खोटं बोलला आहात. भले ते जस्टिफाईड असो, तुम्ही त्याला अजून काहीतरी कारण द्याल, की ओके ह्याच्यामुळे मी असं वागलो किंवा वागले. तरी देखील आत मात्र तुम्हाला ते टोचन लागते आणि तो अपराधीपणा फील होत राहतो, की मी आपल्या जवळच्या व्यक्तीबरोबर खोटं बोलते आहे. किंवा तुम्ही तुमचं जे काही कॅरेक्टर आहे, तुमचा जो काही स्वभाव आहे, त्याच्या विरोधात जाऊन केवळ मित्र-मैत्रिणींनी तुम्हाला स्वीकारावं, ते एखाद्या पर्टिक्युलर ग्रुपमध्ये तुम्ही मिंगल व्हावं, म्हणून तुम्ही ती गोष्ट करता, ती गोष्ट करायला तयार होता, जी तुमच्या स्वभावाचा, तुमच्या कॅरेक्टरचा भाग नाहीये. जसं पीअर प्रेशरमुळे लोकं सोशल ड्रिंकिंग करतात, स्मोकिंग करतात, ड्रग अब्यूज करतात. अशा प्रकारची कुठलीतरी कृती किंवा मुलींची छेडछाड करणं असेल, कुठलीही अशी कृती जी तुमच्या स्वतःच्या अदरवाईज वैयक्तिक मॉरलच्या अगेन्स्ट आहे, पण तुम्ही काही कारणासाठी ती कृती करता, पण आत मात्र तुम्हाला ती खंत पोहोचू शकते. बरेचदा कामावर जाणाऱ्या आई-वडिलांना आपण कामावर जाताना मुलांना एकटं सोडून जातोय, मुलांना पाळणाघरात सोडून जातोय. अशा प्रकारची देखील अपराधी भावना असू शकते. आपण जर काही ठरवलेल्या गोष्टी केल्या नाहीत, आपण आळशीपणा केला, प्रोक्रॅस्टिनेशन केलं, तर अशा प्रकारच्या सिच्युएशनमध्ये देखील आपल्याला खूप सारं गिल्ट वाटू शकतं. जे लास्ट आहे ते थोडंसं सेन्सिटिव्ह आहे. अ, असं गिल्ट की जे दुसऱ्यांकडनं आपल्याला आलेलं असतं किंवा आपण अशा काही ठिकाणी जिथे काही ती कृती करायला हवी आहे, पण ती आपण केलेली नाही आहे. जी कुठेतरी आपल्याला आज माहिती आहे की ती करणं गरजेचं होतं, ते करणं योग्य होतं. परंतु काही कारण देऊन आपण ते काम केलेलं नाहीये. फॉर एक्झाम्पल आपण रस्त्यावरनं जातो आहोत आणि आपल्यासमोर एखादा छोटासा ॲक्सिडेंट झाला, तर बरेचसे लोकं तिथनं न बघता निघून जातात, की पोलिसांचा ससेमिरा आपल्याला नको. उगीच ते पोलीस येतील आणि मग 10 प्रश्न विचारतील, मग 10 वेळा पोलिस स्टेशनला जावं लागेल, 10 वेळा कोर्टाच्या पायऱ्या उतराव्या लागतील. म्हणून आपण तिथे मदत न करता आपण निघून जातो. आपल्यासमोर एखादी चुकीची घटना घडत असेल, कोणावर अन्याय घडत असेल, तर आपण तिथे स्टँड न घेता आपण तिथनं निघून जातो. फॅमिलीमध्येच बरेचदा जेव्हा अब्यूज होतो, सेक्शुअल अब्यूज होतो, त्यावेळेला घरातलेच लोकं त्या व्यक्तीचा जिच्यावर ते अब्यूज झालेला आहे, तिचं तोंड दाबू शकतात. घरच्या प्रेशरमुळे, पीअर प्रेशरमुळे, मोठ्यांच्या धाकामुळे, ज्या व्यक्तीने ते वाईट कृत्य केलंय त्याच्या धाकामुळे, त्यातनं काहीतरी फायदा होणार असतो त्यामुळे, अनेक कारणांमुळे कधी-कधी आई-वडीलच आपल्या मुलांवर आयदर विश्वास ठेवत नाहीत किंवा विश्वास जरी असला तरी त्यांना तसा तो दाखवत नाहीत आणि त्यांनाच गप्प राहायला भाग पाडतात. परंतु आत मात्र ते कुढत असतात. सो अशा वेगवेगळ्या सिनारिओमध्ये आपल्याला नक्कीच अपराधी वाटू शकतं, गिल्ट वाटू शकतं. आजकाल आपण सतत सगळीकडे कंडिशनिंग हा शब्द ऐकतो. तर याचा या अपराधीपणाच्या भावनेशी काही संबंध आहे का? तर निश्चित आहे. कंडिशनिंग म्हणजे काय? तर आपली जडणघडण. ज्याप्रमाणे आपल्याला वाढवलं गेलं, रुजवलं गेलं, ज्या प्रकारचे संस्कार आपल्यावर घातले गेले आणि हळू अगदी हळुवारपणे ते आपल्या मनात ते विचार, त्या भावना, ते बिलीफ सिस्टम रुजवले गेलेले आहेत. आणि ते एका प्रकारचं आपलं कंडिशनिंग आहे, ते आपल्या डी-एन-एवर फिक्स झालेलं आहे.
त्यामुळे चांगलं आणि वाईट हा जो काही मॉरल कंपास आपण आपला बनवलेला आहे ते त्या कंडिशनिंगमुळेच बनवलेला आहे. आपण आजूबाजूला जे बघत मोठे झालो आहेत त्याचा देखील परिणाम आपल्यावर होत असतो आणि त्याप्रमाणे देखील आपण चांगल्या आणि वाईटाचे निकष ठरवत असतो. ही पहिली गोष्ट. त्यामुळे जर उदाहरणच द्यायचं झालं तर की साधारणपणे मध्यमवर्गीय घरांमध्ये शिक्षणाला खूप महत्त्व दिलं जातं. तसं तर ते सगळीकडेच दिलं जातं, परंतु मध्यमवर्गीय घरांमध्ये त्याचा पूर्ण फोकस शिक्षणावर असतो. कारण की शिक्षण व्यवस्थित झालं तर आपण आयुष्यात कुठेतरी जाऊ आणि आपलं जे काही घर आहे ते वर येईल, अशी एक सर्वसाधारणपणे संकल्पना आहे. जर तुम्ही अकॅडमिकली चांगले असाल, तर त्याप्रमाणे तुमचं कौतुक केलं जातं. परंतु जर तुम्हाला कमी मार्क्स मिळाले किंवा आई-वडिलांच्या अपेक्षेप्रमाणे तुम्ही त्यांच्या नजरेत उतरला नाहीत, तर देखील तुम्हाला त्याप्रमाणे क्रिटिसाइज केलं जातं. तुम्ही कुठे चुकलात, तुम्ही किती वेळ वाया घालवलात, कुठे वाया घालवलात, तुम्ही कसं सांगितलेलं ऐकत नाहीत, तुम्ही तसे तर खरं तर हुशार आहात, पण थोडा अजून अभ्यास केला असता तर चांगले मार्क मिळाले असते. अशा प्रकारचं सगळं काही बंबार्डिंग त्या पाल्यावर केलं जातं आणि आपण चांगला परफॉर्मन्स केला तरच आपण चांगल्या व्यक्ती आहोत. आपण चांगला परफॉर्मन्स केला तरच आपण सक्सेसफुल होऊ. ह्याच्या प्रेशरमुळे एक परफॉर्मन्स अँक्झायटी त्या पाल्यामध्ये निर्माण होऊ शकते आणि ते पाल्य म्हणजे ते मूल देखील स्वतःला त्याच नजरेतनं बघतं, की जर मी छान परफॉर्म केला, तर मी सक्सेसफुल आहे. जर मी छान परफॉर्म केला तरच मी योग्य व्यक्ती आहे. अजून एक उदाहरण द्यायचं झालं म्हणजे समजा तुम्ही अशा परिस्थितीतनं जाता जिथे लहानपणी तुमच्यावर खूप साऱ्या जबाबदाऱ्या पडल्या आहात, तर वेळेच्या आधीच तुम्ही मॅच्युअर होता. जसं काही आई-वडील दुर्दैवाने लहानपणीच नाहीयेत तुमच्या आयुष्यात किंवा आहेत पण ते सतत भांडतायत, त्यांचं स्वतःकडेच लक्ष आहे, तुमच्याकडे लक्ष देखील नाहीये. तर कधी-कधी तुम्हीच तुमच्या पालकांचे पालक होता किंवा तुमची जर लहान भावंडं असतील, तर त्यांची जबाबदारी देखील तुमच्यावरच पडते. अशा वेळेला स्वतःसाठी काही करायचं सोडून सगळं लक्ष घराकडे, घर सांभाळण्याकडे, पालकांना सांभाळण्याकडे, लहान भावंडांची काळजी घेण्याकडे जर लागलं असेल, तर तुमच्या स्वभावाचाच तो भाग बनतो. तुम्ही मोठे झाल्यानंतर देखील फक्त समोरच्याचा विचार करता आणि जर चुकून तुम्ही कधी तुमच्यासाठी एखादी गोष्ट केलीत, तर त्याचं देखील तुम्हाला गिल्ट येऊ शकतं. त्या आनंदी राहण्याचं गिल्ट येऊ शकतं, की मी एखादी गोष्ट माझ्यासाठीच फक्त केली म्हणजे स्वार्थी विचार केला. आणि तशाच प्रकारचं कंडिशनिंग आपल्यावर केलं गेलेलं आहे. बरेचदा जेव्हा पालक शिकवतात, की आपण इतरांशी शेअर केलं पाहिजे, आपली खेळणी असेल, आपलं खाणं असेल आणि जर ते त्या मुलाकडनं झालं नाही, तर त्याला बऱ्यापैकी क्रिटिसाइज केलं जातं आणि त्या मुलाला त्याचं देखील गिल्ट येऊ शकतं. मी कुठलीच गोष्ट चांगली किंवा चुकीची असं सांगत नाहीये. मी फक्त कुठल्या-कुठल्या परिस्थितीमध्ये अपराधीपणा निर्माण होऊ शकतो, याची काही उदाहरणं देते आहे. तसंच आपल्या पाल्याला त्याच्या फ्रेंड्स बरोबर कंपेअर करणं, आपल्या बिल्डिंगमधल्या कुठल्यातरी मुलांबरोबर कंपेअर करणं, हे देखील त्याला स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलप होऊ न देण्याकडेच कल जातो त्याचा आणि त्याच्यामुळे देखील त्याला गिल्ट वाटू शकतं, की आपण काहीच ह्याच्यात चांगले नाही आहोत. मी असेही पालक बघितलेले आहेत, की जाता-येता त्यांची भाषा सुधारतात, त्यांच्या प्रत्येक शब्दाला टोकतात, "असं बोल, तसं बोलू नकोस, असा स्वर राहू देत, हा टोन राहू देत." थोडक्यामध्ये त्या मुलाला काही ब्रीदरच नसतं. प्रत्येक वेळेला जाता-येता जर एखाद्या व्यक्तीला तुम्ही टोकत असाल, तुम्ही खातो कसा, तुम्ही बसता कसे, तुम्ही बोलतोय काय, तर त्या व्यक्तीची स्वतःची पर्सनॅलिटी कधीच डेव्हलप होऊ शकणार नाही आणि सततच अपराधीपणाची किंवा आपण काहीतरी कमी आहोत हीच भावना त्या व्यक्तीकडे निर्माण होऊ शकते. काय आहे ना, एकदा की हा आपला मॉरल कंपास सेट झाला किंवा केला गेला, की आपण सतत त्या चष्म्यातनं आपल्याला आणि इतरांच्या कृतीला जज करत असतो. प्रत्येक वागणं जज होतं आणि मग सततच चूक आणि बरोबर ह्याच्यात आपली खूप सारी शक्ती खर्च होते, खूप सारी ऊर्जा खर्च होते. मानसिक थकवा यायला लागतो. आपल्या कामावरचा, अभ्यासावरचा, जे काही तुम्ही आयुष्यात करत असाल, त्याच्यावरचा फोकस पूर्णपणे हलतो. आपण खूप सारे नकारात्मक विचार करायला लागतो. स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन नकारात्मक होतो. सेल्फ इमेज आपली आयदर तयारच होत नाही किंवा तयार झाली तर ती अत्यंत वीक असते. या सगळ्यामुळे काय होतं, की आपण डिप्रेशन फील करू शकतो. आपल्याला काहीच चांगलं वाटत नाही. कुठेच आपलं मन रमत नाही. सिव्हिअर केसेसमध्ये आपल्याला डिप्रेशन येऊ शकतं. आपलं डिसिजन मेकिंग डिफिकल्ट होतं. कारण सततच आपल्या मनातल्या चांगल्या वाईटचा जो हा तराजू आहे त्याची आणि आपल्या आजूबाजूला किंवा समोर घडणारी प्रॅक्टिकल जी परिस्थिती आहे, त्याची सतत स्पर्धा चालू असते. त्यामुळे आपण कुठल्याच एका डिसिजनला येत नाही चूक किंवा बरोबरच्या आणि आपण कुठलाही डिसिजन घेतला तरी आपल्याला तो चूकच वाटत असतो.
ह्या सगळ्यामुळे, डिप्रेशनमुळे आपल्याला स्ट्रेस रिलेटेड सगळे आजार होऊ शकतात. वेट लॉस असेल, वेट गेन असेल, थायरॉइड, डायबिटीज, बीपी आजकाल कितीतरी तरुण लोकांना होत आहे. पूर्वी ह्याची जी वयोमर्यादा होती ती खूप नंतरची होती. म्हाताऱ्या लोकांचे हे आजार होते. आता अगदी तरुणातले तरुण 15-16 वर्षाच्या व्यक्तींना देखील हार्ट अटॅक येतात हे आपण बघतो. हा सगळा स्ट्रेस, ताणतणाव केवळ ह्याच्यासाठी कारण की आपण सततच स्वतःला तोलतोय, सततच समाजाला तोलतोय, आपण त्यांना जज करतोय आणि त्या स्ट्रेसमुळे आपण स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन हा नकारात्मक केलेला आहे. याच्या एकदम उलट पक्षी कधी-कधी असं होतं, की आपण इतकं जज केलं असतं आपल्याला किंवा आपण स्वतःला केलेलं असतं, की त्या थकव्याने आपण एकदम इमोशनली नम होऊन जातो. मराठीत ज्याला कोडगं होणं म्हणतात, की आपल्याला आता काहीच वाटेना असं होतं, की तुम्ही कितीदा रडाल, तुम्ही कितीदा मराल, तुम्ही कितीदा सॉरी म्हणाल, तुम्ही कितीदा समोरच्याच्या आनंदासाठी गोष्टी करायला जाल, तुम्ही कितीदा स्वतःला इतकं कमी लेखाल, की आता तुम्हाला स्वतःविषयी काहीच वाटणं बंद झालेलं आहे. सो एक तो इमोशनल नमनेस आला, की उलट आता आपल्याला तुमच्यासमोर काहीही घडू देत, कोणी काहीही बोलू देत, काहीही वाटेनासं होतं. ही एकदम एक्स्ट्रीम परिस्थिती आहे आणि ती देखील तितकीच अनस्टेबल आहे. मग आता आपण या अपराधीपणाच्या जाळ्यातनं कसं बाहेर पडणार? हो, हे जाळच आहे जे कधी आपण स्वतः आपल्या भोवती विणतो, तर कधी इतर आपल्या भोवती विणतात. तर आता आपण बघूयात, की आपण याला डिकोड कसं करायचं, यातनं बाहेर कसं पडायचं. सर्वप्रथम ज्या प्रकारचा अपराधीपणा तुम्हाला वाटतोय, जे गिल्ट तुम्हाला वाटते, ते नक्की तुमचंच आहे का? ते जस्टिफाईड आहे का? खरंच तुम्ही चूक केली आहेत का? का तुमच्यावर ते लादलं गेलं आहे? आधी याची क्लॅरिटी असणं फार महत्वाचं आहे. समजा तुमच्याच हातनं खरंच एक जेन्युइन चूक झालेली आहे, तुम्हाला त्याची जाणीव आहे, तुम्हाला कळतंय की हे चुकीचं मी वागलेली आहे किंवा वागलेलो आहोत आणि ह्याच्यावर मला काम करणं गरजेचं आहे. ते रास्त गिल्ट आहे. तर उत्तर सोपं आहे. ज्याही व्यक्तीशी किंवा घटनेशी संबंधित ते गिल्ट आहे तिथे जा. तिथे बिनशर्त माफी मागा आणि त्याच्यात कुठलाही इगो ठेवू नका. त्याला कुठलंही वेगळं रंगरूप देऊ नका, शुगर कोट करू नका. बऱ्याचदा आपण सॉरी म्हणतो, पण आपलं वागणं जस्टिफाईड करतो, की आय एम सॉरी, पण ॲक्चुअली काय झालं ना, असं म्हणून जी आपण सॉरी सांगतो, ते जस्टिफिकेशन असतं. ते चांगलं आहे, चूक आहे, बरोबर आहे, ह्याच्यापेक्षा आपल्याला जर आता ही जाणीव आहे, की आपल्यामुळे समोरची व्यक्ती दुखावली गेलेली आहे, तर बिनशर्त माफी मागणं आणि ती टॉक्झिसिटी पूर्णपणे नलिफाय करायची असेल, पूर्णपणे त्या विषाचं विघटन करायचं असेल, तर त्या व्यक्तीला विचारा, की यातनं मी कॉम्पेन्सेट करण्यासाठी काय करू? मी काय केलं, की तुला बरं वाटेल? मी काय केलं, की तू मनापासून मला माफ करू शकशील? आणि हे अगदी जेन्युइनली विचारा, प्रामाणिकपणे विचारा आणि जे काही त्या व्यक्तीचं उत्तर असेल त्याप्रमाणे ते करा. जेव्हा आपण एखादी गोष्ट मनापासून करतो, माफी मागतो आणि ती गोष्ट रिपीट करत नाही, तेव्हा ते खऱ्या अर्थाने आपण त्या अपराधीपणातनं, त्या चुकीतनं काहीतरी शिकलो असं म्हणता येईल. नाहीतर आपण जस्टिफिकेशन देत बसलो, तर त्या सॉरीला काही अर्थ उरत नाही. काही-काही केसेसमध्ये खूप घटना डीप असते, इंटेन्स असते. त्याचा आपल्याला शरीरावर, मनावर, भावनांवर खूप परिणाम पडलेला असतो. कधी-कधी त्यातनं काही आजार निर्माण झालेले असतात. आपण खूप वर्ष एखादं गिल्ट घेऊन हिंडत असतो. अशा वेळा मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागतो. कधी औषधं घ्यावी लागतात. कधी थेरपिस्ट, काउन्सिलरकडे जाऊन डीप थेरपीज कराव्या लागतात. आणि मी सगळ्यांना आवाहन करेन, की दुर्दैवाने जर अशी वेळ तुमच्यावर आली असेल, तर स्वतःचे स्वतः उपाय करत बसू नका. जरूर तुम्ही डॉक्टरांकडे जा, सायकॉलॉजिस्टकडे जा, सायकोथेरपिस्टकडे जा, काउन्सिलर्स जे तुम्हाला योग्य वाटेल, जे तुमच्या जवळ आहे, शक्य आहे, उपलब्ध आहे, तिथे जरूर जा. काही केसेसमध्ये इनर चाइल्डचं गिल्ट असतं. इनर चाइल्ड म्हणजे जे आपल्याला गिल्ट दिलं गेलेलं आहे किंवा लहानपणी अशा कुठल्या कृतीतनं कळत-नकळतपणे झालेल्या चुकींमधनं आपल्याला ते गिल्ट वाटलेलं आहे आणि त्या वयातले आपण एकदम तिथे असे फ्रोझन झालोय. आपली वाढच नाही झाली. बाकी आपण रेग्युलर वाढतोय, नैसर्गिकरित्या आपली वाढ होतीये, पण आपल्या जाणीवेचा, ज्याला आम्ही कॉन्शियसनेस म्हणतो, तो भाग तिथे स्टक आहे, फ्रोझन आहे. तो तिथे हीलच झाला नाहीये. एखादी अत्यंत अप्रिय घटना असते, एखादा शॉक असतो, एखादा टर्निंग पॉइंट असतो. त्यावेळेला त्या वयातल्या आपल्यावर जो अजूनही तो पार्ट हील झालेला नाही, त्याच्यावर आम्हाला उपचार करावे लागतात. ते बरेचदा आम्ही अगेन इनर चाइल्ड हीलिंग, हिप्नोथेरपी, काउन्सिलिंग अशा अनेक पद्धतींनी करतो. इनर चाइल्ड हीलिंगच्या खूप साऱ्या पद्धती आहेत. तर तुमच्या काही अशा भूतकाळातल्या घटना असेल जिथे तुम्ही अडकलेले आहात, तुम्हाला तिथे खूप जास्त अपराधीपणाची भावना आहे किंवा ती दिली गेली आहे किंवा इतरांबद्दल तुमच्या मनात तो राग आहे, तर जरूर या थेरपीज तुम्ही केल्या पाहिजेत आणि लवकरात लवकर या
गिल्टच्या जाळ्यातनं बाहेर पडल्या पाहिजेत. हे एक लक्षात ठेवा की नुसतं सॉरी म्हणून उपयोग नसतो. त्या कृतीची संपूर्ण जबाबदारी घेणं, तसंच ती कृती परत रिपीट न होऊ देण्याचा प्रयत्न, अगदी प्रामाणिक प्रयत्न, याही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे त्याच्यावर लक्ष करा, फोकस करा. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या हातनं चूक झालेली आहे, आपल्याला गिल्टी वाटलेलं आहे. जेन्युइनली आपण त्याची माफी मागत असू, तर त्याचबरोबर तुम्ही स्वतःलाही माफ करणं गरजेचं आहे. समोरचा एक वेळ आपल्याला माफ करतो, पण कधी-कधी आपण स्वतःला माफ करत नाही. पण जोपर्यंत तुम्ही स्वतःला माफ करत नाही, तोपर्यंत हे क्लोजर होणार नाहीये, ती सायकल पूर्ण होणार नाहीये. त्यातनं जे काही तुम्हाला शिकायचं आहे, जो धडा तुम्हाला शिकायचा आहे, त्याचा क्लोजर होत नाही. तो धडाही पूर्ण होत नाही. त्यामुळे जरूर हा विचार करा, की माझ्या हातनं चूक झाली म्हणजे आयुष्यभर त्याची मी शिक्षा भोगली पाहिजे असं काही नाहीये. जर तुम्हाला ते प्रामाणिकपणे वाटलंय, संबंधित व्यक्तीची तुम्ही माफी मागितलेली आहे, त्याच्याप्रमाणे कृती केलेली आहे आणि परत-परत ती चूक कधी होऊ शकणार नाही याची खबरदारी घेतलेली आहे, तर तुम्हाला स्वतःलाही माफ करण्याचा अधिकार आहे. आता हे जर गिल्ट तुमचं स्वतःचं नाही आणि तुमच्यावर लादलं गेलं असेल, तर मुख्यत्वे त्याचं कारण असं तुम्हाला तुमच्या ॲक्शन्सना कंट्रोल करणं किंवा मॅनिप्युलेट करणं. तुम्हाला कमी लेखणं. बरेचदा तुमचे पेरेंट्स असू देत, तुमचा पार्टनर असू देत, तुम्हाला इतरांबरोबर कंपेअर करतात आणि तुम्ही त्याच्यासारखं वागत नाही आहात, म्हणूनही तुम्हाला जज करतात आणि त्यातनी अपराधीपणा होऊ शकतो, की अच्छा त्याच्यासारखे मला मार्क्स मिळत नाहीयेत. समजा नवरा असेल तर ओके मी समोरच्या व्यक्तीसारखं कमवत नाही आहे. मुलगी असेल तर तिला वाटू शकतं, की अरे मी जशी बाकीच्या बायका नवऱ्यांना सुखी ठेवतात तशी मी ठेवू शकत नाहीये. सो अशा अनेक प्रकारे समोरच्या व्यक्तीला खुश ठेवण्यासाठी आपण जे करतो आणि तरी देखील समोरची व्यक्ती खुश नसते, तेव्हा ती आपल्याला ते गिल्ट देऊ शकते. ती सांगू शकते, की "तू त्या व्यक्तीसारखं का नाही वागू शकत?" पेरेंट्स असं म्हणू शकतात, की "एखाद्यासारखा तुम्ही अभ्यास का नाही करत? एखाद्यासारखं तुझ्यात ही कला का नाहीये? तुझ्यात ते का नाहीये?" यातनं समोरच्यामुळे दिलं गेलेलं गिल्ट निर्माण होत असतं आपल्या मनामध्ये. ते आपलं स्वतःचं नसतं. किंवा बरेचदा आपले पार्टनर्स असतील किंवा आपल्यासाठी कोणी काही प्रेमाने केलं असेल, अगदी पेरेंट्स सुद्धा मुलांना ही जाणीव करून देतात, की तुझ्यासाठी आम्ही किती खस्ता खाल्लेला आहे, तुझ्यासाठी आम्ही किती केलेलं आहे, पण तुला त्याची जाणीव नाहीये. तू एवढं देखील मला परतफेड करू शकत नाहीयेस. आम्ही तुमच्यासाठी हे केलं. अशा वेळेला बरेचदा आपल्या अस्तित्वाचंही गिल्ट वाटू शकतं, की आपल्यामुळे आपल्या पालकांना, आपल्यामुळे आपल्या पार्टनरला, आपल्यामुळे आपल्या फ्रेंड्सना गिल्ट वाटतंय, राग येतोय किंवा त्यांना काही दुःख होतंय त्याचं देखील आपल्याला गिल्ट वाटू शकतं. सो अशा या जेव्हा कंपॅरिझन्स आहेत, तुम्हाला 100% वाटते, की तुमच्या स्वतःच्या भावना नाही आहेत, तर त्या कुठनं आल्या, कुठल्या व्यक्तीकडनं आल्या, कुठल्या घटनांमधनं आल्या, त्याची क्लॅरिटी येणं गरजेचं आहे. समोरच्या व्यक्तीला तुमच्याविषयी जे वाटतंय, त्याचं जे जजमेंट आहे, त्याची तुमच्यावर जबाबदारी नाही आहे. त्यांना आनंदी ठेवणं तुमचं काम नाही आहे. त्यामुळे अशा व्यक्तींबरोबर एनर्जी एक्सचेंज किंवा कॉर्ड कटिंग सारख्या काही थेरप्युटिक टूल्स वापरावे लागतात, ज्याच्यात आपण त्यांच्याकडनं आलेल्या एनर्जीचा ना साभार परत करतो. मी नेहमी म्हणते, माझं आवडतं वाक्य आहे, "तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा." हे त्यांची तुमच्याविषयीची मतं आहेत. ती सत्य असावीत हे जरुरी नाही. ती सत्य तुम्ही मानावीत हे जरुरी नाही. तसंच जेव्हा तुम्ही स्वतः गिल्टी फील करत असता, तेव्हा त्या गिल्टमध्ये राहणंही जरुरी नाहीये. तुम्हाला त्या गिल्टमधनं स्वतःच्या स्वतः लवकर बाहेर यायचं असेल, तर स्वतःला माफ करणं हे तितकंच गरजेचं आहे. एखादी गोष्ट ज्या पद्धतीने झाली आहे, म्हणजे ती त्याच पद्धतीने आयुष्यभर व्हावी, तर नाही. त्यामुळे नाही म्हणायला शिका. जे तुमच्या मनाच्या विरुद्ध घडायला कारणीभूत आहे, जे तुम्हाला प्रवृत्त करतायत तुमच्या मनाविरुद्ध करायला, तुमची कपॅसिटी नसताना देखील, त्याला नाही म्हणायला शिका. लोकांना खुश राहण्यासाठी, खुश ठेवण्यासाठी, त्यांच्यामध्ये इन्क्लूड होण्यासाठी, त्या ग्रुपमध्ये राहण्यासाठी हो म्हणण्याची गरज नाहीये. जर तुमची किंमत त्या व्यक्तीला असेल, त्या ग्रुपला असेल, तर ते तुम्हाला नक्कीच त्यांच्यात सामावून घेऊ शकतील, घेतलं पाहिजे. त्याच्यासाठी कुठलीही अशी गोष्ट, अशी कृती तुम्ही करायची गरज नाही, जी तुमच्या स्वतःच्या मॉरल कंपासच्या अगेन्स्ट असेल. फ्रेंड्स, एक लक्षात ठेवा, की गिल्ट किंवा अपराधीपणा ह्या भावनेचं मूळ उद्दिष्ट आहे तुम्हाला काहीतरी शिकवणं. आणि ते आपण तेव्हा शिकतो जेव्हा डोळे उघडे ठेवून त्या घटनेकडे बघतो. आपण न न असलेलं ओझं म्हणजे जे स्वतःचं आहे ते ओझं आपण घेत असू, तर ते ओझं ज्यांच्या कोणाकडनं आलंय त्यांना साभार परत करणं. आपलं असेल तर आपण आपलं उतरवणं, त्याच्यासाठी योग्य ते ॲक्शन करणं हे फार महत्वाचं आहे. नुसत्या सॉरीला काही उपयोग नाहीये. पण जर आपण वेळच्या वेळी योग्य ॲक्शन घेतली, आपण मनापासून सॉरी असू आणि ती जी काही चूक आहे त्याची पुनरावृत्ती जर आपण केली नाही, तर आपण या जाळ्यातनं नक्कीच बाहेर येऊ शकतो. इतर जे तुम्हाला गिल्ट देत आहेत, जे तुम्हाला जज करत आहेत,
त्याने तुम्ही हर्ट होताय आणि तुम्ही त्यांच्या मनासारखं वागताय. तर एक लक्षात ठेवा, की तुम्हाला जे काही हर्ट होतोय ते तुमची चूक नाहीये. पण तुम्हाला स्वतःला हील करणं ही तुमचीच जबाबदारी आहे. त्यामुळे ते हील करण्यासाठी त्यांनी दिलेलं ओझं त्यांना परत द्या. त्याचंही गिल्ट वाटून घेऊ नका. त्यांना अगदी पोलाइटली पण स्पष्ट शब्दात सांगा, की तुमचे माझ्याविषयीचे विचार आहेत. दॅट डझंट मीन इट इज राइट. त्याची जरुरी नाहीये, की हे सत्य असावं, खरं असावं आणि मी खरंच एवढी वाईट व्यक्ती असावी. हे तुमचं मत आहे आणि आय रिस्पेक्ट दॅट. पण त्याच्यासाठी मला ती गोष्ट मान्य करायची गरज नाहीये. आणि मनाने ते एनर्जी एक्सचेंज करायचं आहे, ते कॉर्ड कटिंग करायचंय. आता ज्यांना माहीत नाहीये एनर्जी एक्सचेंज काय, कॉर्ड कटिंग काय, तर आपण त्याच्यासाठी एक विस्तृत व्हिडिओ नक्कीच करणार आहोत लवकरच. तेव्हा तुम्हाला या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील. परंतु जे काही याच्यात उपाय दिले गेलेले आहेत या व्हिडिओमध्ये, त्याच्यावर नक्की अंमलबजावणी करा. सो तेव्हा दर्शक हो, सजग व्हा, स्वतःवर काम करा, स्वतःच्या भावनांवर काम करा. भावनिक सबलीकरण ही फार मोठी गरज आहे. जर आपण भावनिक सबलीकरण केलं नाही, तर अनेक प्रकारचे आजार आपल्याला होऊ शकतात, रोग आपल्याला होऊ शकतात. त्यातनं आपण खूप सारे अजून चुकीचे डिसिजन घेतो आणि आपलं आयुष्य अजून जास्त अवघड बनवतो. सो मानवी मनाचे अंतरंग ह्या आमच्या सीरीजमध्ये आम्ही जेवढ्या काही भावना कव्हर केलेल्या आहेत. राग असेल, भीती असेल, त्याच्यानंतर अपराधीपणाची भावना असेल, जेलसी असेल, हे सगळे व्हिडिओ जर तुम्ही अजूनही बघितले नसतील, तर आपल्या चॅनलवर जा, ते सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल. ते सगळे व्हिडिओज तुम्ही एकदा बघा. आवडले असेल तर जरूर कॉमेंट करा. तुमच्या फ्रेंड्सला, फॅमिलीला जरूर शेअर करा. आपल्या चॅनलही त्यांना सबस्क्राईब करायला सांगा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार. एटर्निटी द जर्नी विदिन आय च्या अंतर्गत जेवढे काही उपक्रम होतात, कोर्सेस होतात, एक्झिबिशन्स होतात, जे काय होतं, जे काही प्रॉडक्ट्स आहेत, आमचे सर्व्हिसेस आहेत, त्या सगळ्याच्या लिंक्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. आमच्याकडे तुम्हाला कुठली सर्व्हिस हवी असेल, आमचे प्रॉडक्ट्स हवे असतील, त्याच्या देखील लिंक्स खाली दिलेल्या आहेत. तुम्ही आम्हाला WhatsAppवर नक्की संपर्क करू शकता. त्यामुळे हा व्हिडिओ जसा बघितला तसे पुढचे व्हिडिओ बघत राहाल अशी आशा करते. थँक यू सो मच.